तुम्ही जर तुमच्या 20s मध्ये आहात, तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या म्हणजेच आर्थिक नियोजनाच्या आज मी ज्या काही टिप्स देणार आहे, त्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आपण फायनान्शियल प्लॅनिंग आज 3 पार्टमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे काय बेनिफिट आहे, जे तुम्ही जर तुमच्या 20s मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली तर. दुसरा पार्ट म्हणजे तुम्हाला काय गोष्टी, काय मिस्टेक्स अशा आहेत, ज्या अव्हॉइड केल्या पाहिजेत. आणि तिसरा म्हणजे तुम्ही कुठच्या-कुठच्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर चला पाहूया. तर पहिला पार्ट बघा, की काय बेनिफिट आहे जर तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग तुमच्या 20s मध्ये चालू केलं तर. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठी गोष्ट म्हणजे जी तुमच्या खूप फेवरमध्ये असते, तो म्हणजे टाईम. ज्याचा तुम्ही खूप जास्त यूज करून घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असते. कारण की तुम्ही जस्ट 20s मध्ये जस्ट सुरुवात करताय, तर तुम्ही इझिली रिस्क घेऊ शकतात. हां, आणि जर तुमच्यावरती जर काही जबाबदारी नसेल, तर तुम्ही अजून मोठी रिस्क घेऊ शकतात. पण हां, ती रिस्क जी काही घ्याल, ती तुमची कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे. इव्हन दो तुम्ही कुठच्याही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, तर त्याच्यासाठी लागणारी व्हॅल्यू जी आहे ना, ती पण तुमच्यासाठी खूप छोटी असते. कारण की तुमच्याकडे भरपूर टाईम असतो. सो म्हणून लागणारी व्हॅल्यू पण सुरुवातीला छोटी असते. दुसरा पार्ट, फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही काय गोष्टी अशा आहेत, ज्या अव्हॉइड केल्या पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर काही अननेसेसरी लोन्स घेत असतील, तर ते अव्हॉइड करा. कारण की लोनमुळे काय होतं, तुमचे बरेच सारे पैसे त्याच्यामध्ये अडकून राहतात. हां, जर तुमचं एज्युकेशन लोन असेल, दॅट इज फाईन. पण जर तुम्ही पर्सनल लोन घेत असाल किंवा काही लक्झरियस गोष्टींसाठी लोन घेत असाल, तर तुम्ही ते अव्हॉइड करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर क्रेडिट कार्ड यूज करत असाल, तर ते यूज करणं कमी करा किंवा ॲट अव्हॉइड करायचा प्रयत्न करा. कारण की त्याच्यामध्ये अननेसेसरी तुमचा बराच सारा इंटरेस्ट जात असतो. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल कुठच्याही गोष्टीमध्ये, तर कोणालाही ब्लाइंडली फॉलो करणं बंद करा आणि त्याच्याऐवजी एक्सपर्टचा सल्ला घ्या. कारण की प्रत्येकासाठी फायनान्शियल प्लॅनिंग वेगळी असते अकॉर्डिंग टू त्याच्या सॅलरीनुसार, त्याच्या फॅमिली सिच्युएशननुसार. सो ब्लाइंडली कोणालाही फॉलो करू नका. चौथी गोष्ट म्हणजे क्विक रिच माइंडसेट काढून टाका. म्हणजेच काय, की प्रत्येक गोष्टीत पटकन रिटर्न्स मिळाले पाहिजेत, पटकन रिझल्ट मिळाला पाहिजे, हे काढून टाका आणि लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हने प्रत्येक गोष्टीचा विचार करायला सुरुवात करा. तिसरा पार्ट, आता हे प्लॅनिंग एक्झॅक्टली कसं करायचं? त्याच्यासाठी काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत, ते समजून घेऊया. पहिली गोष्ट, तुमच्या इन्कममधला मिनिमम 5% पोर्शन हा तुम्हाला साइडला काढून ठेवायचा ॲज अ इमर्जन्सी फंड म्हणून. म्हणजे कधी अचानक काही मे बी बरेच सारे प्रॉब्लेम्स चालू असतात किंवा काही जॉब गेला किंवा बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम्स आले, तर त्याच्यासाठी काहीतरी एक सर्टन फंड तुमच्याकडे असला पाहिजे, जो तुम्हाला हेल्प करेल. मे बी तो 3 महिन्याचा असेल किंवा 6 महिन्याचा असेल. सो तो इमर्जन्सी फंड तुम्हाला साइडला काढून ठेवायचा आहे. सो एक टिप देते, जसं की मी माइंडसेट पर्स्पेक्टिव्हनी सांगते आहे. बऱ्याच वेळेला आपण काय बोलतो, इमर्जन्सी फंड किंवा रेनी डेजसाठी मी सेव्ह करतो. सो तो निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू होतो. म्हणून आपण त्याला ॲज अ सेफ्टी फंड म्हणून पण बोलू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे इन्शुरन्स असला पाहिजे. इन्शुरन्समध्ये अनेक टाइप आहेत, पण 2 टाइपचे इन्शुरन्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पहिला इन्शुरन्स म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. जर तुमच्याकडे काही मेडिकल इमर्जन्सी येते, तुम्ही आजारी पडताय किंवा काही ॲक्सिडेंट वगैरे या गोष्टी होतात, तर तुमचा इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला खूप जास्त मदत करतो. इव्हन तर तुमच्याकडे कॉर्पोरेट इन्शुरन्स असेल किंवा तुम्ही जिथे कुठे काम करतात, ते लोकं तुम्हाला इन्शुरन्स प्रोव्हाईड करत असतील, तरी सुद्धा काय चेक करायचं, की तो माझ्यासाठी ती अमाउंट इनफ आहे का? कारण की आजच्या गोष्टीमध्ये, आजच्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळेला 5, 10 लाख, 15 लाख रुपये हे सहज इन्शुरन्समध्ये लागतात. सो जर तुमचा मे बी इन्शुरन्स मे बी 4 लाखाचा असेल किंवा 5 लाखाचा असेल आणि तुमची रिक्वायरमेंट 10 लाखाची आहे, तर फक्त ते तुम्हाला काय करायचं, चेक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स तुमच्या 20s मध्ये घेतात, त्यावेळेस तुमचे आजारी पडण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यामुळे तुमचा रिस्क फॅक्टर कमी होतो आणि तो रिस्क फॅक्टर कमी असल्यामुळे तुमचा जो काही हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम असतो, तो पण तुमचा कमी येतो. सो हा बेनिफिट तुम्हाला होतो. दुसरा महत्त्वाचा इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीचे सोल अर्नर असाल आणि तुमच्या फॅमिलीची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल, तर तुमच्या नंतर, तुम्ही वारल्याच्या नंतर तुमचे जे काही फॅमिलीचे एक्सपेन्सेस आहेत, ते ह्या टर्म इन्शुरन्समुळे फुलफिल्ड होतात. अगेन तुमचं वय कमी असल्यामुळे, तुम्ही तुमच्या 20s मध्ये असल्यामुळे तुमची डेथची प्रोबॅबिलिटी ही खूप कमी असते. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा पण इन्शुरन्सचा जो प्रीमियम असतो, तो खूप कमी ह्याच्यामध्ये मिळतो. आणि हा अकॉर्डिंग टू तुमच्या सॅलरीनुसार मिळतो, की तुम्हाला किती सॅलरी आहे, तुमचा इन्कम काय आहे, त्याच्यानुसार पण डिसाईड होतो. पण बिकॉज ऑफ तुमचं एज कमी आहे, त्याच्यामुळे त्याचं प्रीमियम पण काय होतो, कमी होतो. पुन्हा तुम्हाला जर कॉर्पोरेट इन्शुरन्स असेल, तर तो पण चेक करा, की तो इन्शुरन्स तुमच्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इनफ आहे की नाही. सो इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. कारण की जर इन्शुरन्स असेल, तरच तुमची इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्ट होऊ शकते. कारण अचानक काही मेडिकल इमर्जन्सी आली काही किंवा अनसर्टनिटी काहीही आली, तर तुमचा इन्शुरन्सच तुमची इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्ट करणार आहे. अदरवाईज काय होईल, तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केली ती सगळी तुमच्या मेडिकल इमर्जन्सी किंवा अनसर्टनिटीमध्ये निघून जाईल.
तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट कशात करणार? तर तुम्ही 3 गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पहिली म्हणजे इक्विटीमध्ये. इक्विटी म्हणजेच काय? जे काही स्टॉक मार्केट आहे, शेअर मार्केट आहे, कंपनीचे जे शेअर्स आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं. दुसरं म्हणजे तुम्ही डेब्टमध्ये इन्व्हेस्ट करता. डेब्ट म्हणजेच काय? काही कंपनीचे डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत. सो ते सगळे काय झाले? डेब्ट झाले. तिसरं म्हणजे कमोडिटी. कमोडिटी म्हणजे गोल्ड आहे, सिल्व्हर आहे. सो या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता इक्विटीमध्ये तुम्ही एकतर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकतात. जर तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करताय, डायरेक्ट शेअर्स बाय करताय, तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कुठच्या शेअर्समध्ये पैसे टाकायचे आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये बाय करताय, तर तुम्हाला माहिती पाहिजे की कुठचे फंड तुम्हाला यूज करायचे आहेत. कुठच्या फंडचं अलोकेशन किती असलं पाहिजे. अदरवाईज तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एक्सपर्टचा सल्ला घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला डेप्थमध्ये पैसे टाकायचे. डेप्थमध्ये तुम्हाला सर्टन अमाउंट टाकायची आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गोल्ड बाय करायचं. तर गोल्ड तुम्हाला फिजिकली बाय नाही करायचंय. तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला डिजिटली गोल्ड बाय करायचं. डिजिटली म्हणजेच काय, तुम्ही ईटीएफमध्ये टाकू शकतात. गोल्ड ईटीएफ्स असतात त्याच्यामध्ये टाकू शकतात किंवा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला म्युच्युअल फंडचे गोल्ड फंड असतात त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता हे इक्विटी, डेट आणि गोल्डचं अलोकेशन कसं करायचं ते मी सांगते. ह्याच्यासाठी एक रूल ऑफ 100 म्हणून यूज केला जातो. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तुमचं एज किती आहे? फॉर एक्झाम्पल तुमचं एज 25 आहे. तर तुम्हाला काय करायचं, 100 मधून 25 मायनस करायचे. राहिले किती? 75%. जो 75% तुम्हाला काय करायचे, ते इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. उरलेले जे काही आहेत ते तुम्हाला गोल्डमध्ये आणि डेटमध्ये डिव्हाईड करायचे आहेत किंवा त्याचं अलोकेशन तुम्ही डिसाईड करू शकता ॲज पर युअर रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी. ओके. सो सेम तुमचं एज कॅल्क्युलेट करा. जे काही तुमचं एज आहे, त्याला तुम्हाला 100 मधून काय करायचं, मायनस करायचं आणि जी अमाउंट येईल ती तुम्हाला पहिल्यांदा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायची आणि उरलेली अमाउंट तुम्हाला डेट आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायची. सो तर तुम्ही ज्यावेळेस डेब्टमध्ये बाय करणार, त्यावेळेस त्या डेटची, डिबेंचरची, बॉन्डची रेटिंग तुम्हाला चेक करायची असते. सो रेटिंग काय आहे? डबल ए आहे, ट्रिपल ए आहे, कोणती रेटिंग आहे? त्या रेटिंगनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल. सो ट्रिपल ए आहे, ट्रिपल ए प्लस आहे म्हणजेच काय, की ती रेटिंग चांगली आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला चेक करायचं असतं आणि डेटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं. गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करताना तुमच्याकडे आता फक्त 2च ऑप्शन चांगले आहेत, जे म्हणजे एक तुम्ही ईटीएफमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकतात. तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही चार्ट बघून किंवा त्याची सिच्युएशन काय आहे ते बघून किंवा तुम्ही गोल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. तिसरा एक ऑप्शन पूर्वी होता, ज्याला गोल्ड बॉन्ड बोलायचे, जे गव्हर्नमेंट इश्यू करायचा, पण तो आता बंद झालाय. सध्या त्यांनी डिसकंटिन्यू केला आहे. सो तो एक खूप चांगला ऑप्शन होता, पण आता तो नाहीये. सो तुमच्याकडे काय ऑप्शन आहे? ईटीएफ आहे आणि गोल्ड म्युच्युअल फंड आहे. इन शॉर्ट, तुम्ही जे काही पैसे इक्विटीमध्ये, डेटमध्ये आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात, ते तुम्हाला रूल ऑफ 100 यूज करून करायचं आहे. आणि ती अमाउंट तुमच्या इन्कमच्या 20% मिनिमम असली पाहिजे. आणि सगळ्यात लास्ट महत्वाची इन्व्हेस्टमेंट, जी तुम्हाला खूप कमी लोकं सांगतील, पण ती खरंच खूप गरजेची आहे. ती म्हणजे इन्व्हेस्ट इन युअर ओन सेल्फ. तुम्हाला स्वतःमध्ये म्हणजेच काय, तुमच्या फिटनेससाठी असेल किंवा तुमच्या हेल्थसाठी असेल, तुमच्या नवीन स्किल लर्न करण्यासाठी असेल किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी जे काही असेल, स्वतःमध्ये ग्रोथ आणण्यासाठी जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाते, ती इन्व्हेस्टमेंट करणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, ऑटोमॅटिकली तुमचा इन्कम वाढणार आहे. तुमचा इन्कम वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची सगळ्या सेक्टरमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट पण वाढणार. सो म्हणून महत्वाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे. सो या सगळ्याचं अलोकेशन कसं करायचं ते समजून घेऊया. सो तुमचा जो काही इन्कम आहे त्याची 50% पोर्शन हा तुमच्या नेसेसिटीसाठी तुम्हाला ठेवायचा, म्हणजे तुमच्या गरजांसाठी तुम्हाला ठेवायचा आहे. तुमच्या जे काही रोजच्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या ज्या काही गरजा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ठेवायच्या. त्याच्यानंतर 20% अमाउंट ही तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे. मग ती तुम्ही इक्विटी, स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये किंवा गोल्डमध्ये, डेटमध्ये ही तुम्हाला 20% इन्व्हेस्ट करायची आणि त्या 20% मध्ये तुम्हाला तो रूल ऑफ 100 यूज करायचा. ओके. उरलेले 20% तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायचे. तुम्हाला ज्या काही नवीन स्किल्स शिकायच्या आहेत किंवा तुम्हाला नवीन काही गोष्टी आहेत ज्या शिकायच्या आहेत. कारण की आपल्याला लाईफ लाँग लर्नर असणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं एज्युकेशन झालं आणि शिकणं संपलं असं नाही व्हायला पाहिजे. सो नवीन-नवीन स्किल्स डेव्हलप करायचे, स्वतःमध्ये ग्रोथ आणायची. सो त्याच्यासाठी तुम्हाला ते 20% किंवा तुम्ही जर बिझनेस करत असाल, तर त्या बिझनेससाठी ते तुम्ही ॲज अ कॅपिटल म्हणून ते 20% यूज करू शकता. आणि 10% जे काही उरतील ते तुम्हाला तुमच्या वॉन्टसाठी, म्हणजे तुम्हाला काहीतरी iPhone बाय करायचा आहे किंवा तुम्हाला ट्रिपला जायचंय, जे काही असेल, सो ते तुम्हाला तुमच्या वॉन्टसाठी ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी असेल. तुम्हाला काहीही याच्या रिलेटेड प्रश्न असतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल, तर त्याला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी ह्याच्यामध्ये ज्या काही इन्शुरन्सबद्दल, इन्व्हेस्टमेंटबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे. सो त्याच्या रिलेटेड जे काही अपडेट्स असतील तुम्हाला मिळतील. सो म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि स्पेसिफिकली जे लोक 20s मध्ये आहेत त्यांच्यासोबत तर नक्की शेअर करा. सो तुम्ही इव्हन तर तुम्ही 30s मध्ये असाल तरी सुद्धा हे प्लॅनिंग तुम्ही यूज करू शकतात. सो सेम अलोकेशन राहील. तुम्हाला आयडियाज आल्या असतील, की मला नक्की कशा-कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय. पण जे लोकं 20s मध्ये जे सुरुवात करतायत, स्वतःचं फाउंडेशन बिल्ड करतायत, त्यांच्यासाठी या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. सो त्यांच्यासोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर तुमचं स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. त्याच्या थ्रू तुम्ही माझ्यासोबत नक्की कनेक्ट होऊ शकता तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी. थँक यू सो मच.